सुस्वागतम. सर्वांचं सविनय स्वागत करून सहर्ष सादर करत आहे माझा पहिला व्लॉग. जंगल सफारी वनभोजन इन पेढे परशुराम. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. सुप्रभात, नमस्कार. आता मी आहे पेढ्यामध्ये. तुम्ही बघू शकता जो बहुचर्चित हायवे आहे नॅशनल मुंबई गोवा, त्याचं काम कधीच पूर्ण झालेलं नाही आणि आत्ता पण होईल असं माहिती नाही. तर हा माझा पहिला व्लॉग आहे आणि आम्ही आज जातो आहे पेढ्यात म्हणजे खायच्या पेढ्यात नव्हे, पेढे गावाचं नाव आहे. आपण जातो आहे पेढ्यामध्ये बोडणावरती. तर काय झालं, काल सांच्याला मी पडवीत बसलेली होती, सगळी पुरं मुंबईतून आली होती. तर म्हणलं दादानू करायचं काय, अजून गणपतीला बराच टाईम आहे. तर बोडणावर जाऊ. बोडणावर म्हणजे कुठं, तर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कुठं. तो बोडणावर म्हणलं जाऊ. जायचा म्हणला तर म्हणले हे नाश्ता न्यायवा आहे. मग नाश्ता कुठला न्यायचा, तर नाश्ता कुठला न्यायचा तर पोरं आता ठरवत आहेत. पण आपण वर जाऊन बघू. पण म्हणलं आपण चिकनची पार्टी करू. तर म्हणलं काय पुढं होतोय तर बघू, पण इतकं सामान न्यायला लावायचं. आता पुढं कसा होतोय तो आपण तुम्हाला दाखवू. तर असा ठरवलेला आणि सामानाची तयारी पण चांगली झाली. बघा पोरांनी चांगली तयारी केली. टोप आणली, हा सामान आणली, सगळा कांदे बिंदे शेगडी सिलेंडरपासून सगळं आणले. सिलेंडर कुठं भेटला रे पोरांनो? गावात भेटलेला आहे सिलेंडर. आणि आता आपण जातो. हा काय, हा बघा काय तो, हा पोरांचा काय खरा नाही बाबा. काय झालाय, निघता होते उशीर. आमचा सत्य आहे ना, सत्या नावाचा प्राणी आहे ना, तो गेलाय वडापाव आणायला. पण तो खूप उशीर करतोय आणि पोरा आमची कंटाळलीत. आमची पोरा बघायची. बघा पोरा ही सगळी आहेत, ही तयार आहेत वर डोंगरान चढायला. हा मागं दिसतोय तो डोंगर. चला, सकाळचे 8 वाजलेत. मी सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही स्टार्ट करतोय. हे बघा सगळ्या गवळणी चाललेले आहेत. आता तुझं खूप महत्वाचं आहे. लेट्स गो, बाय बाय. सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेलं आपलं कोकण आणि खऱ्या अर्थाने या ट्रेकिंगची आता सुरुवात झालेली आहे. पेढे गावातला हा डोंगर, श्री क्षेत्र परशुरामाला बरेच वर्ष साथ देत असलेला हा इतका डोंगर आपल्याला चढून जायचा आहे. आणि सुरुवातीलाच आमची बच्चे कंपनी फार दमत आहे असं वाटतंय. त्यांना शेवटपर्यंत तग धरायचे आणि वरती जाऊन चिकन खायचंय. त्यामुळे जोर असू द्या. पाणी किती पाऊस सुरू झाल्यावर आणि हा घनदाट जंगल लोकांसाठी घनदाट असलं तरी आमच्यासाठी स्वर्ग आहे. बरोबर ना रे पोरांनो? चला पुढं. आणि ही पोरं अशी शांत चालली होती. ते आमचे काकाच म्हणले गाणी लावा. आता गाणी कुठली लावायची? पोरांनो स्पीकर काय आणला आहे काय? लावा मग. काय तुमचा ब्लूटूथ का कुटूथ आहे, त्याला लावा. चालू आहे. आज सकाळी 6 वाजता जाऊन चिकन आणलेलं आहे पोरांनी आणि पोरा लय किलबिलाट करतात. चला, इतकं सुंदर कोकण आहे, निसर्गाने भरलेलं. पक्ष्यांचे आवाज आहे, झाडांचा किलबिलाट आहे. झाडांचे वेगवेगळे आवाज येतात पक्ष्यांचे झाडांवरून. पण हे आमच्या पोरांना गाणीच ऐकायचे. काय सांगणार, कधी सुधारायची नाही ती पोरं. एवढं आवाज आहे. पण गाणी चांगली लावला नाहीये. गाणी लावला नाहीये गणपती बाप्पाची. आता वेद लागतले ना. आणि आता ही पोरं गाणी वाजवीत गणपती बाप्पाची गेलेली आहेत वर बोंडणाकडं. मी जरा थांबलो इथं शांततेसाठी. बघा काय हो निसर्ग आहे, मस्त धुकं आहे,
शांतता आहे. पाऊस थोडा पडून गेलेला आहे आणि हा हिरवा रंग कुठच्याही चित्रकाराच्या कुंचल्यातून निघावा त्याचा बेस हा हिरवा रंग जो आहे हा खरा निसर्गाचा जो त्या परमेश्वराने दिलेला आहे. आणि हा हिरवा रंग आणि ही वाट दूर जाते कुठे माहिती आहे का? स्वर्गाकडे. आणि आपण स्वर्गातून शहरात गेलो आहे. काय करणार? नोकरी धंद्यासाठी जावं लागतं. आपल्या राजकारण्यांची आणि माझ्यासकट सर्व मतदारांची इच्छा. पोरांचा आवाज जवळ यायला लागलाय. काय पोरं काय? अरे ही थांबली दमली वाटतं. काय झालं? काय झालं रे? ही अर्ध्यात नाही आली, यांना भुका लागली. ही नवीन पिढी ही बघा स्पेशल वडापाव. वडापाव कुठला आहे रे? संदेश. वा वा वा. आपल्या फरशीवरच्या संदेश सुर्व्यांचा स्मित वडापाव बघा कसे खातायत. आणि ही आहे जिला कधीच वडापाव भेटत नाही खायला. चटणी आहे. चटणी आहे. वा वा. वडापाव विथ मिरची. आणि हा स्वर्ग बघा. आणि ही बघा वाट डोंगराच्या दऱ्या कपारीतून जातोय आपण. ही जी दिसत आहेत ना ही गौरीची फुलं म्हणतात याला. गौरीची फुलं. ही पोरं आमची खूप पुढे गेलेली आहेत. आणि कोवळं असं ऊन पण पडतंय. कोवळं नाही चटके बसत आहेत. सकाळी 8:30 वाजता बसणारे चटके विटॅमिन देतं म्हणतात. आणि पोरं काहीतरी कल्ला करतायत. ही पोरं आमची सगळी शहरात असतात. पण असंच ठरवून विकेंडना येतात गावाला मजा करायला. करू दे हो. ह्या स्वर्गाचा अनुभव आपण तरी कधी घेणार? हा व्हिडिओ त्याच्यासाठीच ज्यांनी अजून स्वर्ग पाहायचा आहे त्यांनी या कोकणात. बघा किती सुंदर आहे. आणि हा खालचा मानवनिर्मित स्वर्ग. तो स्वर्ग की नरक तो तुम्ही ठरवा. हा आला सूर्यदेव. आणि आता आपण आलोय ह्या डोंगराच्या मध्यावर. हे खाली दिसतोय तो राष्ट्रीय महामार्ग 66. समोर दिसतंय ते चिपळूणचं दृश्य बघा. आणि हा झूम करून दाखवतो मी. एंद्रॉन ब्रिज. हे ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल. पिवळी बिल्डिंग जी दिसते ती. आणि ही आमच्या पेढ्यातली तळेवाडी. त्यातलं हे तळं. याच्यामध्ये पण मगरी आहेत हो. आणि समोर जी दिसते ती वाशिष्ठी नदी. वाशिष्ठी आई माई असं म्हणू शकतो आपण त्याला. तिला पहा. अशीच ही जंगलातली शांतता चालू असताना गाड्यांचा आवाज आला. हा पहा. हा नॅशनल हायवे क्रमांक 66. समोर दिसतोय तो परशुराम घाट. आणि हे जे मंदिर दिसतंय ते श्री क्षेत्र परशुराम महाराज की जय. आणि हा जो कॉर्नर जा आहे त्याच्या आत लपलाय आपला सवत्सडा धबधबा. आणि हे खालचं पेढे गावाची ही सुरुवात आहे. परशुराम घाट इथे संपतोय बघा.
हा टर्न झाला की परशुराम घाट इथे संपतोय आणि हा पेडेगावची सुरुवात आहे आणि तिथे एक कोपरा वाशिष्ठी नदीचा दिसतोय बघा. थोडं वरती आलो आणि वाशिष्ठीच्या कुशीत ही नागिणीसारखी धावणारी कोकण रेल्वे दिसली. ही चालली आहे चिपळूण स्टेशनला. आणि हा आपला गावकर. आता आपली अर्धी टीम गेले पुढे झऱ्याकडे. ह्या डोंगरामध्ये अनेक छोटे मोठे झरे आहेत आणि सगळ्यात मोठा झरा जो पुढे धबधबा होतो तो ह्या छोट्या डोंगराच्या पलीकडे आहे. परशुराम घाट. ए हरवशील. आणि इथे ह्या वरच्या डोंगरावरती आहे ना दीपमाळ आहे. दीपमाळ. ह्या दीपमाळीवर त्रिपुरारी पौर्णिमा असते ना त्या दिवशी एक मोठा दगडाचा दिवा आहे. त्या दिव्यामध्ये धोत्र्याची वाद बनवतात आणि खूप सारं तेल लागतं. त्याची एक्झॅक्ट क्वांटिटी मला नाही माहिती पण खूप सारं तेल लागतं आणि त्रिपुरारी पौर्णिमेला तो दिवा पेटवला जातो. असं म्हणायचे पूर्वी त्या दिव्याचा प्रकाश संपूर्ण चिपळूण शहरावर पडायचा. आता आपणच इतके दिवे पेटवलेत की त्या दिव्याच्या प्रकाशाची खरं तर आपल्याला गरजच नाही आहे असं आपण ठरवलं आहे. असो. आणि हा व्लॉग करता करता मी अडकलो आहे जंगलात. मला वाट दिसत नाही. ही पोरं गेली कुठं. ही इथून वाट एक दिसते. ही बघा इकडून पण बंद आहे. जायचं कुठं. ह्या वाटेने जाऊन बघू. पावलं तर दिसत आहेत. हाय 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 वाट आहे. आ हा 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 हा. तो पहा दीपमाळीचा डोंगर. अप्रतिम वैभव. तिकडून काहीतरी आपली पोरं सांगतायत गवत आहे खूप म्हणून. गवत आहे. ओके. आता जंगलामध्ये गवत असणार नाही तर काय असणार है ना. पण पोरं आपली सांगतायत का दादा गवत आहे सांभाळून ये असं त्यांचं म्हणणं आहे ना. पोरं आपली काय एक नंबर काम. अप्रतिम गवत बघा. वा 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 वा. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण. बालकवींची कविता आहे. वा. आणि अशा प्रकारे आपण आता पोचतोय बोडणावरती. बोडण म्हणजे सपाट प्रदेश जिथे गुरं चारायला येतात. हे पहा आपले रान माणसं जी शहरातनं आलेत. आणि हा आमचा सत्यवान मांजरेकर. टी शर्ट खाली कर. टी शर्ट खाली कर. आणि ह्या पोरांचा आपल्या सगळ्या प्लॅन आहे इथं खेळायचा. ही बघा हा आहे आपला गारमाळ बोडण आणि वरती आहे दीपमाळीचा डोंगर. आणि पोरं तयारी करतायत. बघा काय काय आणली नाही. बॅटी आणला नाही आहे. बॉल आणलं काय रे. ओ चिकू बॉल आणलास. बाय बाय बाय. काय सामान आहे बघा. आणि अजून 10-12 पोरांची टीम लय माग आहे. ए घ्या रे गवत मारायला घ्या खेळू इथं. ही टीम पण येते. अरे जेवण इथंच करायचं ना कातळावर. कौल दिलेला आहे. कौल दिलेला आहे. कोणाला काय कळला नसेल
तरी पण आपला हो 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 केला नाही आहे. आणि इथं कोणाची तरी झोपडी आहे. आणि अशा प्रकारे आपण बोडणावर आलेले आहे आणि आपण जेवणासाठी जागा शोधतोय. आता प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणणं आहे. तिथं साफ करा जरा वाट करा आणि झाडाला साफ करा तिथं बसतील पण पूर्ण आणि कोयतीन जरा हे गवत मारून टाकलं ना ते तिथं जागा आहे त्या झाडाखाली. दमल्या ग पोरी आमच्या दमल्या ग. आणि हा आहे कोकणी रान माणूस. आता आपण वरती सपाट प्रदेशावर आलेलो आहोत आणि इथे आपण चिकन भात बनवणार आहोत. त्यासाठी आपण झऱ्यावरती धबधब्याचं पाणी जिथून सवत्सडा धबधबा वाहतो तिथलं पाणी आपण आणायला जाणार आहे. आणि मग आपण पुढचा जो पार्ट आहे तो आपण रिलीज करू 2 दिवसामध्ये.